नमस्कार मंडळी. आपण इथं जो चेकपोस्ट आहे, जो जिल्हा पासचा जो चेकपोस्ट आहे तिथे आपण फसलेलो आहोत. कालपासून इथंच फसलेलो आहोत. कारण स्नो झाल्यामुळे ते बर्फाचं स्लाईड रस्त्यावर पूर्णपणे आलेले, स्नो स्लाईड झालेले. त्याच्यामुळं इथं आपण अडकून पडलेले. आपले सगळे मित्र इथं बसलेले. बऱ्याचशा गाड्या प्रायव्हेट वापस पाठवून दिल्या द्रास या गावी. पण आम्हाला अजूनही आशा आहे की दुपारी 2-3 वाजेपर्यंत का होईना सोडतील, करतील काहीतरी. वाट पाहतोय. होप फॉर द बेस्ट. आमचे 2 दिवस असेच वाया गेले याच्यामध्ये, हे बंद ते बंद. 2-2.5 दिवस आमचा याच्यातच वाया गेला. नाही तर आमची ट्रिप परफेक्ट 19 तारखेलाच कंप्लीट झाली असती. त्याच्याऐवजी आता 21-22 उजेडेल ते काय असं झालं आहे. आता जे सकाळी स्नो झाला, काल स्नो झाला, त्याचं पाणी बघा कसं निचळत चाललं आहे नदीतनं. परफेक्ट. इथं आर्मीचा कॅम्प आहे समोर आणि सर्व ट्रक ह्याच्यात बरेचसे जीवनावश्यक गोष्टी घेऊन जाणारे येतं. काही रिकामे येतात जे तिकडनं भरून येतात. पण आता नाईलाज आहे, थांबायला लागेल त्यांना. पण इकडे येताना कधी पण तुम्ही बॉर्डरवरच्या कुठल्याही ट्रिपचं नियोजन करत असाल तर तुम्हाला किमान 4 ते 5 दिवस ॲडिशनल बफर ठेवूनच चालायला लागेल. कारण अशा टाईपचे प्रॉब्लेम्स इथे नेहमी होत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रीपेड मोबाईल इकडे चालत नाही. जम्मू काश्मीरपासनं ते पार तुमचं लेह लडाखपर्यंत प्रीपेड मोबाईल अजिबात चालत नाही. त्याचं कारण हे की प्रीपेड मोबाईल इझिली कोणीही घेऊ शकतं. त्याचं KYC वगैरे प्रॉपर होत नाही. इमिडिएट अर्ध्या घंट्यात 1 तासात मोबाईल चालू होतो तो. आणि जो पोस्टपेड असतो त्याला किमान 4 ते 5 दिवस लागतात ॲक्टिव्ह व्हायला. आणि एव्हरी मंथ त्याचं प्रॉपर बिलिंग होतं, प्रॉपर KYC होतं, ॲड्रेस व्हेरिफिकेशन होतं. त्या कारणाने ते फक्त आणि फक्त पोस्टपेड कार्डलाच इथं परमिशन देतात. जर तुम्ही इकडं येत असाल बॉर्डर लाईनला कुठल्याही, तर तुम्ही पोस्टपेड मोबाईल सोबत घेऊन जावा. किंवा तुमचा जो करंट पोस्टपेड त्यातल्या त्यात एअरटेलचा पाहिजे. तुम्ही वोडाफोन घेऊन येणार, आयडिया घेऊन येणार, ते पण नाही चालणार. फक्त एअरटेल हे चालेल, जो की या कंडिशनमध्ये या एरियामध्ये चालेल प्रॉपरली. धन्यवाद.